प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा ह्या भावनेतून मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, चालेल चालेल, काही अडचण नाही. हो चालेल. तर ही नेस्टो कॉफी कॅप्सूल जी आहे ते त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर ती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ती फर्स्ट आहे म्हणजे कॉफी कॅप्सूलमध्ये. आणि त्यात इझी टू म्हणजे हे होते, आपण कॉफी जशी घरगुती पद्धतीने बनवतो त्या त्याला हे एक प्रकारचा वेगळे म्हणजे त्यांचं इंटेन्शन असं आहे की भविष्यामध्ये कुठे पण आपण जॉबला असू किंवा कुठं एखादं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये प्रत्येकाला काम झाल्यानंतर त्यांचा तणाव हलका करायचा असतो. तर त्यासाठी त्यांनी ते कॉफीचं हे केलेलं आहे. तर त्यांनी ते त्याची नेस नेस नेसरी सोने त्यांनी स्पेशल हे पण केलेलं आहे, मशीन पण केलेलं आहे त्याचं की मशीनमध्ये कॉफी तयार होईल असं. तर त्यांचं उत्पादन जे आहे ते नेस्प्रो कॉफी कॅप्सूल या नावाने हे केलेलं आहे त्यांनी. आणि त्याचं जे एक उत्पादनाची जी ठिकाण आहे ते स्वित्झर्लंड मध्ये आणि ते नेल्स ग्रुप प्रोव्हाइड करतोय आता सध्या कॅप्सूल आपल्या सगळ्या इंडियामध्ये याच्या देशामध्ये पण त्यांचं हे चालू आहे आता. त्यांनी 2017 पासून हे चालू केलेलं आहे. आणि त्यांचं याच्यामध्ये जे आपण ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली त्यात जॉर्ज क्लूनी हा जो आहे त्याचा त्यांनी म्हणजे एकदम साधं सिंपल ऍडव्हर्टाइजमेंट केलेली. त्याच्यामध्ये कसं की समोरून म्हणजे एक अज्ञात जे शहर राहतं त्या शहरामधील ती व्यक्ती असू शकते असं माझ्या माहितीप्रमाणे सांगते की ती संपूर्ण जगाला हे काय म्हणतात त्याला अनुकूल राहील या पद्धतीने त्या मोहिमे हे केलेली जाहिरातीचं म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये जाहिरातीला मोहिमे म्हणजे जाहिरातीला जास्तीत जास्त खर्च करायचा प्रयत्न करतात. जर समजा आपल्याला एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करायची असेल तर लाखो करोडो रुपयापर्यंत खर्च येतो. पण त्यांनी ते कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रेक्षकांना असं दाखवलंय की आपण आपल्याच शहरामध्ये आहे हे असं दाखवायचं त्यांनी त्याच्यामधून प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात नेप्रोसा नेप्रेसोचा लोगो पण दिसतोय आपल्याला वरती. ज्यावेळेस आपण जाहिरात स्टार्ट करतो त्यावेळेस जॉर्ज क्लूनी जे आहे ते एका लेडीज बरोबर दिसतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये वरती नेस्प्रोसाचं लोगो पण दिसतोय. तर त्याच्या निरीक्षणाला म्हणजे जे आपण जाहिरात पाहतो त्यांच्या मनावर ते प्रभाव पाडतं. म्हणजे थोडक्यात थंडी, पावसाळा, गर्दीचा रस्ता आणि शांत हॉट स्टोर मधील फरक. नेफ्रोनी एक व्यस्त तणावाचा जीवनापासून ब्रेक हे असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर पावसाळी दिवस असतील किंवा तेव्हा क्लोनी जवळ येईल त्याने नेफ्रोच्या ग्राहकांची काळजी घ्यावी. म्हणजे नेप्रोसोनी ग्राहकांची काळजी घ्यावी. थोडक्यात काय म्हणतात आपल्याला ते म्हणजे जिथं आपण जिथं असू तिथं त्यांनी ते अवेलेबल करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे आपण ऑफिसमध्ये असू किंवा कुठं बाहेर बाहेर जरी गेलो तरी. आणि त्यांनी जास्तीत जास्त ती सेल्फ सर्व्हिस ठेवलेली. कारण ते आज त्यांनी बनवताना असं आहे की ते कोणी पण हे करू शकतं. म्हणजे ते कॉफीचं कॅप्सूल जर त्या मशीनमध्ये टाकलं तर ती कॉफी बाहेर येताना दिसते आपल्याला. तर त्याच्यामध्ये कॉफीमध्ये त्याच्यानंतर आपण ते कॉफीचा ड्रॉप दाखवला होता. त्याच्यामध्ये ते आहेत. सर तुम्ही स्लाइड ओपन केली का? हो हो हो. त्याच्यामध्ये ते कॉफीचा ड्रॉप पडताना मंद गतीने पडताना दिसतोय आपल्याला. ते ऑर्गनोलॅप्टिक गुणधर्माचा जवळचा भाग म्हणजे आपल्या मेंदूच्या नकळत कॉफीचा गंध आठवतो. ज्यामुळे त्या संदेशाला बळकटी येते असं त्यांनी त्याच्या याच्यामधून म्हणजे माझ्या माइंड ऑफ व्ह्यू नुसार
असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून. त्याच्यानंतर ते जी समोरची जी व्यक्ती आहे ती एक प्रशिस्त आणि VIP दिसते. ते जो उत्पन्नाचा म्हणजे जो आपल्याला ते कॉफीचा यूज करायला सांगतोय, तो जो माणूस दिसतोय तो VIP मध्ये दिसतोय. म्हणजे आपलं आपण साधारणतः आपण पाहतो की सुटाबुटातला माणूस म्हणला का आपण VIP समजतो थोडक्यात. त्या पद्धतीने त्यांनी दाखवलं. आणि त्यांनी असं दाखवलं की जॉर्ज क्लोनी जे आहे ते आपल्यापेक्षाही काही श्रेष्ठ नाही, हे असं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस ते बोलतात त्यावेळेस असं दाखवलंय की म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, प्रत्येक माणूस म्हणजे आपलं सर्वसाधारण माणूस आहे थोडक्यात, असं असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांची टॅगलाईन जी आहे ती आहे नेप्रिसो अजून काय, म्हणजे नेप्रिसो व्हॉट एल्स. शेवटी त्यांनी असं दाखवलंय की ही जी कॉपी आहे त्यांनी विवेकी निवड, म्हणजे आपण म्हणतो की कोणी पण सहज असं ही चूज करू शकतं ही कॉपी याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याची म्युझिकल जी थीम आहे, नंतर कॉल त्याच्यानंतर जाहिरातीतील आपण म्युझिकल थीम आहे ती जाहिरातीसाठी वापरली जाणारी आहे. आणि एक जी प्रेक्षकांना ज्यावेळेस क्लोनी दुकानात प्रवेश करतो केल्यावरती झालेल्या त्यानंतर ती सुरू होती उत्पन्नाच्या ती त्वरित ओळखली जाते. त्यामुळे यामुळे काय होतं, बाह्य जगातील जी शॉपमधील वेगळेपण आहे त्याला बळ भेटतंय. त्याच्यानंतर त्यांनी हलका आणि रंग नसलेला कॉफीचा हे केलेला आहे. त्यांनी कॉफी एक म्हणजे ब्रेक एक विराम आहे आणि जिथे आपणास आराम वाटू शकेल असं ज्वलंत रंग नकारात्मक दर्शकांच्या एकाग्रता सक्रिय करतात ते. आणि यामुळे शांतताची भावना जी आहे ती खराब होत नाही. त्याच्यानंतर त्यांनी जी जाहिरातीमध्ये जे वर्ड्स वापरलेत ते जाहिरातीत ते म्हणजे तिकडली भाषा जी आहे ती इटालियन हे करतात, म्हणजे इटालियनचा यूज होतो तिकडं स्वित्झर्लंडमध्ये लँग्वेजचा. तर त्यांनी ती इटालियन न वापरता त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. त्यांची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पूर्णतः इंग्लिशमध्ये शो केलेली आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला म्हणजे बाहेरच्या देशात समजेल अशा या भाषेमध्ये त्यांनी त्याचं हे केलेलं आहे. आणि ही जाहिरात किमान दोनदा पाहिली तर ती लक्षात येते, अशी एकदा पाहून ती हे नाही होत, समजत नाही कोणाला. थँक्यू. ओके, परत एकदा आपण ती ॲड असेल तर चेक करूयात. सर ही चेंज आहे यार. चेंज आहे का? जस्ट वी विल सी हो. ऑल्सो. Excuse me. I'm sorry. Hit Do you mind if I... I don't think I have a pen.
I just want an espresso. Yeah. Nespresso. What else? Excuse me, where have you been? I've been waiting for my car for about 5 minutes. I've been. Oh, I didn't recognize you. How have you been, Camilla? I've been really good. It's great to see you. I think I talked to your mother about only, I don't know, 10 minutes ago. Let's try to close. I've been back. I talked to your mother 10 minutes ago. Nespresso. What else? सो दिस वॉज समवॉट लेंदी ॲड. ओके. आणि जे अविनाशनी प्रेझेंट केलं होतं की ही हॅज सेंड मी सम PDF फाईल रिगार्डिंग द सेम. ओके. सो आय लाईक हिज प्रेझेंटेशन. त्यांनी जे केलं आहे आय एम एक्सपेक्टिंग सेम थिंग फ्रॉम ऑल ऑफ यू की जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे कॉलेजचा लोगो, कॉलेजचं नाव, ओके, नंतर ॲडव्हर्टाईजचं नाव, ओके, टायटल अँड ऑल दिस थिंग्स, त्याचं नाव आणि रोल नंबर वगैरे टाकलेलं आहे. ओके. तर मग मला प्रेझेंटेशनमध्ये समजा करताना की फॉर एक्झाम्पल आता मी का सांगतो की बिंग अ MBA स्टुडंट यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ. ओके, नो डाऊट इट इज PPT असेल, PDF असेल किंवा तुम्हाला ओरली एक्सप्लेन करायचं असेल तर त्यामध्ये ह्या बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही प्रेझेंट करताना काय काय करतायत. ओके. तर मग त्यांनी हे सिस्टमॅटिक केलेलं आहे. नंतर ब्रीफ समरी ऑफ दिस ॲड नेस्प्रो कॉफी. प्रॉडक्टचं नाव असेल, प्रोड्युसर असेल, मीडिया कुठली आहे त्यांनी वापरलं आहे, ऑडिओ व्हिज्युअल ॲड आहे ती, नंतर टेस्टिमोनियल्स काय काय त्याच्यामधले मेन, व्हॉट अबाउट द स्लोगन्स अँड ऑल दिस थिंग्स. ओके. मग त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे की प्रत्येक पिक्चर याचा स्क्रीनशॉट काढून त्यांनी त्याच्या संदर्भातलं त्याचं जे वाटलं आहे ते त्यांनी ते प्रेझेंट केलं आहे. ओके. सो दिस इज वॉट आय वॉन्ट. नंतर खाली त्यांनी म्युझिक, कलर, थीम्स अँड ऑल दिस थिंग्स, स्लोगन, पंचलाईन ते टाकलेलं आहे. तर एक्झॅक्टली मला हेच पाहिजे. ओके, प्रेझेंटेशन फॉर्मॅट प्रत्येकाचा वेगळा असेल. कुणी प्रेझेंट करू शकेल, मांडेल किंवा मांडणार नाही किंवा तोंडी एक्सप्लेन करेल. तर मग तुमचं PPT असू द्यात, PDF असू द्यात किंवा ओरली एक्सप्लेन करायचं असू द्यात, मग तुम्हाला ती थीम कळली पाहिजे. बाबा ही ॲड आहे, ही ॲड मला ॲनालिसिस करायचं आहे. तर ऑन व्हॉट पॅरामीटर आय एम गोइंग टू मेक द ॲनालिसिस ऑफ द सेम ॲड. ओके. मग याच्यामध्ये परत ती पेड ॲड आहे का, त्याचं मग प्रमोशन कसं केलेलं आहे, थीम काय आहे, टार्गेट कस्टमर कुठले आहेत, त्याच्यामध्ये एक लिहिताना टार्गेट कस्टमर कुठले आहेत ते देखील मांडणं गरजेचं आहे. की मग त्या हिशोबाने आपण पाहू शकतो की बाबा वेदर दॅट कस्टमर हॅज बीन रिअली टार्गेटेड ऑर नॉट. की आता तुम्हाला हे कशासाठी ॲनालिसिस करायचं आहे, आता तुम्ही हे थर्ड पार्टी म्हणून पाहतायत. पण जेव्हा तुम्ही मॅनेजर म्हणून असताल आणि तुम्हाला ॲड डिझाईन करायची असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं ॲनालिसिस करायचं आहे स्वतःच्या कंपनीच्या ॲडचं, प्रॉडक्टचं, मग ते प्रॉडक्ट तुम्ही लॉन्च करताना किंवा सेल करताना प्रॉपर कस्टमर आयडेंटिफाय केलेले आहेत का, मग त्या कस्टमरला, टार्गेट कस्टमरला डोळ्यासमोर ठेवून ती ॲड तुम्ही डिझाईन केली का, डेव्हलप केली का, तुमच्या ॲड कंपनीने असेल किंवा ॲड एजन्सीनी असेल. सो दॅट इज युअर रोल. कारण कसं आहे की तुम्ही जर ती ॲड डेव्हलप करताना, लॉन्च करताना किंवा ब्रॉडकास्ट करताना तर कस्टमर, टार्गेट कस्टमर एका बाजूला आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशन त्याप्रमाणे नसेल तर इट इज ऑफ नो यूज. मग तुम्ही केलेला खर्च आणि वेळ सगळा वाया जाणार आहे. ओके. मग मी तुम्हाला आत्ता सवय काय लावतो की गुड प्रेझेंट करतायत, पण माझं काय म्हणणं आहे एकानेच प्रेझेंट करून चालणार नाही आहे. सगळ्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतला तर डेफिनेटली इट इज बेनिफिशियल फॉर यू. यानी फायदा काय होतो की जेव्हा तुम्ही मॅनेजरल एक्सपोजर तुम्हाला भेटेल किंवा तुम्हाला त्या ॲटिट्यूड तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर डेफिनेटली इट इज युजफुल फॉर यू. मला हे सांगायचं आहे की ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करा, परत वेळ भेटत नाही आहे. आता हे आपले मुलं समोरासमोर कोण नाही, हसणार पण नाही आणि आत्तापर्यंत कोणी मला हसलेलं पण आठवत नाही आहे. रिगार्डिंग युअर बॅच जेवढे मुलं आहेत तेवढे सिन्सिअर आहेत. समजा एक 20-25 मुलं अटेंड करतायत तर याचा तुम्ही बेनिफिट घ्या. बाबा आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो आहे, आपल्याला प्रेझेंट करायला भेटतं आहे, तुम्हाला स्क्रीन शेअर करायला शिकता येईल गुगल मीटमध्ये. ओके. हाऊ टू शेअर युअर स्क्रीन, मग तुमचं व्हिडिओ असेल तो कसा ऑन करायचा, PPT असेल कसं तुम्हाला शो करायचं आहे, तो तुमचे स्किल्सच आहेत ना. यू आर एबल टू लर्न ऑल दिस स्किल्स. ओके. तर मग तुम्ही याचा बेनिफिट डेफिनेटली घ्या आणि ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करा. आता अजून कोणाला प्रेझेंट करायचं आहे का, स्मृती? सर मेरा हां, हाँ येस येस येस. सो यू कॅन प्रेझेंट इफ यू आर रेडी, यू कॅन शेअर युअर स्क्रीन. यस सर आई एम रेडी, बस एक मिनट. ओके, नो इश्यू.
एक्सक्यूज मी सर. यस यस. सर, स्क्रीन दिख रहा क्या? हाँ दिख रहा है दिख रहा है. प्रेजेंटेशन. सर मार्केटिंग प्रेजेंटेशन दिख रहा ना? हाँ मार्किंग, हाँ यस यस. फर्स्ट स्लाइड. हाँ. ओके. फुल स्क्रीन व्यू करो सिर्फ. हाँ हाँ, एक मिनट. सर अभी. बट अभी नहीं आ रहा है, आएगा आएगा. दिख रहा है स्क्रीन लेकिन फुल व्यू नहीं दिख रहा है. सर अभी दिखा क्या? नहीं ना, फुल नहीं हुआ. स्लाइड दिख रहा है. फर्स्ट स्लाइड इज विजिबल. कंट्रोल F5 करना. कंट्रोल F5. शायद हैंग हो गया होगा. एक मिनट सर. इसके अभी के आगे देखना 1 2 3 F1 F2 F3 F5 दबाओ ना. एक मिनट. अभी नहीं दिख रहा. यू कैन कंटिन्यू. ये रहेगा तो कुछ प्रॉब्लम नहीं. सिर्फ क्या करो, बाजू एक का जो है मिनट ना सर. वो, हाँ. पीसी वरती फुल स्क्रीन झाली का? हाँ सर, वो हुआ था पर इसमें नहीं दिख रहा. नाही, पीसी वरती झालं ना, मग तसं स्टॉप कर, कारण ते थोडं इकडं यायला टाइम लागतो. सर योर एंटायर स्क्रीन में दबाने का है ना? हाँ हाँ अभी तो गया, लेकिन अभी फिर से प्रेजेंट में. शेयर करो. हाँ हाँ अभी दिख नहीं रहा है. वंस अगेन यू हैव टू शेयर योर स्क्रीन. सर अभी हाँ दिख रहा है अभी. फुल दिख रहा ना? यस यस फुल दिख रहा है. ओके सर. आई विल स्टार्ट माय खाली प्रेजेंटेशन. हाइड कर खाली. Okay. Good morning. Today I am going to give presentation on analysis of paisabazar.com advertisement. And this is Paisabazar logo. Introduction. Paisabazar is virtual debt syndication service plus a business support system of bank and financial institution. paisabazar.com provides loans and credit and offers other things. इसमें क्या होता कि पैसा बाजार लोगों को पैसे प्रोवाइड करते हैं थ्रू क्रेडिट कार्ड, जैसे कि अगर लोन और मतलब बैंक से जितना थोड़ा लोन लेने को मुश्किल होती है, पर ये पैसा बाजार से आसानी से हम ले सकते हैं. Objectives. Paisabazar.com says its objectives as customers' brand remains to help India access credit seamlessly.
पैसाबाजार.com का ऑब्जेक्टिव ये है कि वो सब इंडिया के लोगों को क्रेडिट सिस्टम या फिर लोन दिलाने में हेल्प करे। और यहाँ पे आप देख भी सकते हैं कि क्रेडिट रिपोर्ट वगैरह एब्सोल्युटली फ्री है उनका। तो इससे है ना वो आराम से जो भी लोग हैं वो आराम से लोन ले सकते हैं या फिर क्रेडिट कार्ड ले सकते हैं। मैंने यहाँ पे बहुत सारे एडवर्टाइज मतलब पैसा बाजार का ही बहुत सारे 5 एडवर्टाइज लिया है कि उनको उनके स्टेजेस दिखाने के लिए कि एडवर्टाइज कैसे बेटर इम्प्रूव हुआ। तो फर्स्ट स्टेज इस टाइम इंट्रोड्यूस हुआ था एक कैंपेन पैसाबाजार.com का जो एक किक स्टार्ट था क्रेडिट स्कोर फीचर करने के लिए। उनको दिखाना था कि हम क्या बेचते हैं, हम क्या प्रोवाइड कर रहे हैं आपको, और क्रेडिट स्कोर वगैरह। और हम लोग क्रेडिट कार्ड देने के टाइम पे क्रेडिट स्कोर भी दिखाते हैं। ऐसा ऐसा उनको दिखाना था सबको, और ये सब टीवी और डिजिटल कैंपेन से उन्होंने दिखाया था। स्टेज 2 में उन्होंने एक कैंपेन लॉन्च किया फिर से। ब्रांड एंड एम्बेसडर अक्षय कुमार था, और वो अक्षय कुमार ने मनी सिंह का रोल किया, जिसमें वो स्मार्ट टिप्स स्प्रेड करता सब लोगों को कि बाइंग डिसीजंस में फाइनेंशियल प्रोडक्ट्स के लिए कि कैसे करना चाहिए। अगर हमको कुछ बाय करना है तो फिर लोन कैसे लेना चाहिए, किधर से लोन लेना चाहिए, वो सब डिटेल वो सब प्रोवाइड करता था। इसमें इन्होंने दिखाया, पहले वाले स्टेज में उन्होंने बस इंट्रोड्यूस किया कि हमारी कंपनी क्या बेचती है, हम क्या देते हैं। फिर सेकेंड स्टेज में उन्होंने बोला कि हम ऐसे टिप्स देना शुरू कर दिए, उनको एडवाइस देना शुरू किया कि आप किस चीज़ में हमारे प्रोडक्ट यूज़ कर सकते हो। और फिर उसके बाद स्टेज 3, ये बहुत इम्पोर्टेंट स्टेज है। इसके वजह से उन्होंने बहुत सारा वो क्या बोलते हैं पॉपुलैरिटी गेन किया। ये एक वेडिंग स्पीच उन्होंने प्रेजेंट की थी। ये शॉर्ट फिल्म है, और इसका ब्रांड मतलब स्लोगन है कि पैसों से बढ़कर। तो इसमें वेडिंग स्पीच में क्या होता है कि एक म्यूट आदमी रहता है, मतलब जो बोल नहीं सकता, और उसका दोस्त की शादी रहती है, और फिर वो उसको स्पीच देता वेडिंग में। तो उसके बदले में उसका दोस्त उसको ट्रांसलेट करके देता, वो जो भी एक्शन करके बताता। तो वो उसके दोस्त को है ना स्पीच बोल के थैंक यू करता, कि थैंक यू बोलता कि मुझे सही रास्ता दिखाने के लिए, पैसाबाजार.com इंट्रोड्यूस करने के लिए, और मुझे कहने के लिए कि मुझे किसी सहारे की ज़रूरत नहीं है। अगर मतलब उसकी दोस्त ने बोला कि अगर तू गिरेगा तो मैं हूँ, पर तुझे कोई लकड़ी या सहारा लेने की से लेकर आगे बढ़ने की ज़रूरत नहीं है। ऐसा मतलब ये वेडिंग स्पीच समझा था कि जो फाइनेंशियल कैंपेन मतलब ये फाइनेंस क्या प्रोवाइड करते, जो भी जिनको भी क्या बोलते बिजनेस स्टार्ट करना है या फिर ये करना है, कुछ भी घर लेना है, तो फिर ये कैंपेन ये पैसाबाजार.com इनको प्रोवाइड करती है लोन। और सर आवाज़ सुनाई दे रहा है ना? हाँ जी, हाँ जी, हाँ जी, यस यस। हेलो। हाँ हेलो, हाँ येतोय आवाज. आवाज़ आ रहा है, यस, नो इशू। ओके। और ये इमोशनल जो ऐड था इमोशनली बहुत बहुत लोगों को टच हुआ कि
मतलब कैसे दोस्ती में मतलब कैसे एक दोस्त दूसरे दोस्त को मदद करता है और सही रास्ता दिखाता है। और इसमें ना 1,000 मिलियन व्यूज डिजिटल प्लेटफॉर्म से उनको मिला। मतलब बहुत सारे जनों ने ये ऐड को देखा। मैंने जब आपने जब बोला कि ऐड चाहिए, तो मुझे सबसे पहले यही ऐड का ध्यान में आया ओके। कि ये ऐड मैं प्रेजेंट करूंगी, क्योंकि क्योंकि इसमें मीनिंग दिया है कि मतलब ब्रदरहुड दिखाया है इन्होंने इस फिल्म से कि मैं तुम्हारा ध्यान रखता हूँ, मतलब ऐसे आई केयर फॉर यू। यस यस। और और जो पैसों से बढ़कर मतलब इस ये आदमी है जो इसको एक फोटोशॉप खोलने का था, तो इसने अपने दोस्त से पैसे मांगे थे, पर दोस्त ने पैसे ना देकर पैसा बाजार .com इंट्रोड्यूस किया कि तू इधर से पैसा ले सकता। ओके ओके। और उस टाइम उसने एक डायलॉग बोला था कि तुझे सहारे की ज़रूरत नहीं है, तू गिरेगा तो मैं हूँ, पर तुझे कुछ तेरे टैलेंट को सहारे की ज़रूरत नहीं है। तो ये पैसों से बढ़कर वो उसका स्लोगन को वो हाईलाइट करता। और फोर्थ स्टेज, इसमें पैसा बाजार .com ने एक एम एस ई का एक शॉर्ट फिल्म इंट्रोड्यूस किया, जिसमें जब कोविड लॉकडाउन हुआ था तब उन्होंने इंट्रोड्यूस किया, क्योंकि उस टाइम बहुत सारे इंडस्ट्रीज वगैरह सब बंद हो गए थे लॉकडाउन की वजह से। तो उन्होंने एक बोला कि वी विल कम आउट स्ट्रॉन्गर, मतलब हम ताकतवर होके आएंगे आगे। और जो भी चैलेंजिंग टाइम्स है उससे हम फेस करेंगे। और मतलब उन्होंने बहुत जब जो स्टेज 3 से उनको पता चला कि ऐसे ही ऐड दे के हम लोग पॉपुलैरिटी मतलब हम आ, लोगों के आंखों में आ सकते हैं, तो फिर वो ऐसे ही शॉर्ट फिल्म इसके बाद इंट्रोड्यूस करने लगे, कि अ, मतलब आप क्या बोलते हैं, आप चैलेंजेस फेस कर रहे तो हम हैं आपको मदद करने के लिए, ऐसा दिखाने के लिए। और फिर स्टेज 5 भी ये इसने भी पॉपुलैरिटी बहुत गेन किया अभी अभी 2020 में। इसमें भी जो फिलोसॉफी है पैसों से बढ़कर, इसमें एक शॉर्ट फिल्म इंट्रोड्यूस की, जैसे माय फादर्स ड्रीम स्टोरी ऑफ अ डॉटर। मतलब इसमें लड़की है ना अपने पापा का ड्रीम बोलती है कि मेरे पापा का ड्रीम क्या था। और और वो उसके पापा का ड्रीम था कि एक घर लेना, खुद का घर होना चाहिए। तो फिर उसने उसकी बेटी ने उसमें सब स्टेजेस दिखाए कि घर लेना कितना मुश्किल है आजकल के मिडिल क्लास फैमिली को। तो फिर बाद में उसकी बेटी लास्ट लास्ट में बड़े होने के बाद खुद खुद के कुछ सेविंग करती और कुछ पैसे पैसा बाजार .com से लोन लेती और अपने पापा को घर खरीद के देती। तो ये भी बहुत इमोशनल मतलब इमोशनल एडवर्टाइजिंग है, और बहुत सारे लोगों ने इसको मतलब रिस्पॉन्स दिया था। और पैसा बाजार .com के इन्होंने इन्होंने बहुत सारे व्यूअर से एक क्या बोलते हैं रिव्यू लिया था कि आप लोन किस चीज़ के लिए लेते हैं मोस्टली। तो सबने लोन घर के लिए ही बोला था। उसके बेसिस पे इन्होंने ये माय फादर्स ड्रीम इंट्रोड्यूस किया। इसमें वो बोल कहना चाहते हैं कि हम आपको मदद करने के लिए है, आप अपना खुद का घर ले सकते हैं। और 4 दिन में उन्होंने 6 मिलियंस व्यूज यूट्यूब में गैदर किया और बाकी डिजिटल चैनल्स पे।
थैंक यू सर। मुझे एक वीडियो दिखाने का था। यस यस, यू कैन शो, नो इशू. सर दिखाई दे रहा है ना? हाँ हाँ, थोड़ा सा आवाज़. फ्रेंड्स जो बचपन हाँ से एक मिनट, हाँ सर। मेरा बैंड बजा रहा है, सर अभी आज आ रहा उस है? भाई हाँ की जी हाँ जी. शादी हो गई। जहां सब लोग मुझे स्पेशली एबल्ड बुलाते थे, ये मुझे बुलाते थे गधा, कुत्ता, सुअर। जहां सब लोग मेरी बात पेशेंस से समझने की कोशिश करते थे, ये मुझे चल परेशान मत कर कहकर भगा देते थे। जब ये हॉस्टल जा रहे थे, मुझे लगा ये अपनी बाइक मुझे देकर जाएंगे, पर इन्होंने अपना पुराना कैमरा मुझे पकड़ाकर कहा, ये तुझे दूर तक लेके जाएगा। पिछले साल लाइफ में पहली बार मैंने इनसे कुछ मांगने की हिम्मत जुटाई। मैंने कहा, मुझे एक छोटा सा फोटोग्राफी स्टूडियो खोलना है, कुछ पैसों की जरूरत है। इन्होंने फटाफट से फोन निकाला, मुझे लगा पैसे ट्रांसफर कर रहे हैं, पर पैसाबाजार.com खोल के दिखा दिया। ये बोले, तू गिरेगा तो मैं हूं, पर तेरा सहारा कभी नहीं बनूंगा, क्योंकि तेरी काबिलियत को किसी के सहारे की जरूरत नहीं। मैं अपनी जबान से कभी बोल नहीं पाया, इसीलिए आज आप ही से बुलवा रहा हूं। थैंक यू। मुझे अपना पुराना कैमरा पकड़ाने के लिए 3 बार बेस्ट फोटोग्राफर अवार्ड मिलने के बाद समझ आया, कि आपको मुझ में वो दिखा जो मुझे खुद में नहीं दिखा। थैंक यू। पैसा नहीं, सही एडवाइस देने के लिए। थैंक यू हेल्प ना करके मुझे अपने पैरों पे खड़ा करने के लिए। थैंक यू मुझे हमेशा गधा, कुत्ता, सुअर बुलाने के लिए। थैंक यू मेरी आवाज बनने के लिए। मेरी उड़ान का और क्या मैं साया तेरा
हेलो सर। हाँ हेलो। सर आया क्या? हाँ पूरा दिखा, बहुत अच्छा था। ओके, दैट मीन्स वी हैव सीन दैट, बट व्हाट आई वांट टू से दैट कि सेम थिंग, इसने जो इमोशन वगैरह आपने दिखाया उसमें, जो एडवाइस है कि एडवाइस इज इम्पोर्टेंट दैन व्हाट यू कॉल मनी एंड ऑल दीज थिंग्स, सो दैट स्क्रिप्ट वाज वेरी गुड। सर और एक है वो स्टोरी ऑफ डॉटर का, वो दिखा सकती हूँ क्या? ओ यस यस, नो इशू नो इशू। ओके सर। सर आवाज तो आ रहा ना? हाँ आ रहा है आ रहा है। ये आपका। चलिए पापा। पापा का था एक ही सपना, एक घर हो अपना। 11 महीनों की एग्रीमेंट पे किराए का घर। रेंट तो आपको बढ़ाना ही पड़ेगा, सोचिए आप। और 12वें महीने किराया बढ़ने की फिक्र। 12 ones are 12, 12 twos are 24, 12 threes are 36, 12 fours are 48. हर 12वें महीने किराया बढ़ते ही हम मकान बदलते रहे और मकान मालिक बनने का सपना देखते रहे। डाउन पेमेंट के लिए मेहनत पे भरोसा किया और किस्मत पे भी, पर दोनों ही शायद थोड़ी कम पड़ते रहे। Oh my God! Thank you, भैया। जिम्मेदारी जब भी निभाई, सपने को शिफ्ट करने की बारी आई। घर को थोड़ा पोस्टपोन कर देते हैं। घर बदलते रहे। पापा रिटायर हो गए। एक बीमारी से मम्मा चली गई और दूसरी से पापा की सेविंग्स। सब बदल गया। जो नहीं बदला वो था हमारे अपने घर का सपना। ये कहाँ आ गए? 12 2 are 24, 12 3 are 36। फिर से घर बदल गया। आइए तो। अपना घर होगा। आज हमारे साथ साथ इसे भी परमानेंट एड्रेस मिल गया। अब प्लीज मुझसे ये मत पूछिए मैंने कैसे किया। मैंने वही किया जो आप करते। कुछ सेव किया, कुछ लोन लिया और ले लिया। घरौंदे का सपना सिर्फ आपने नहीं, हमने साथ मिलकर देखा था। तेरे सपने मेरी आंखों में पले, राह पे तेरी मेरे कदम चले। मेरी उड़ान का तू आसमां, और क्या मैं साया तेरा।
क्योंकि अपनों के सपने होते हैं पैसों से बढ़कर। साया तेरा हेलो सर। हाँ यस। सर सर आवाज़ आ रहा ना? हाँ पूरा है, अच्छा अच्छे से दिखा, नो इशू। ओके, एनीथिंग एल्स यू वांट टू शेयर रिगार्डिंग दिस? सर यही दोनों। यस यस। यस सर यही दोनों जो मेन एडवर्टाइजिंग है जो बहुत पॉपुलर हुआ और मतलब इंस्पायरिंग था वो दोनों वीडियो। यस यस, मतलब इमोशनल सबको इंस्पायरिंग। इंस्पायर कर रहे थे वो। ओके, वेरी गुड। ओके, एनीथिंग एल्स अदर कोई कुछ पूछना चाहता है रिगार्डिंग दिस प्रेजेंटेशन? बच्चे बहुत कम रहे, दे लेफ्ट द ग्रुप। व्हाट इज द इशू, आई डोंट नो। सर मला करायचं होतं प्रेझेंटेशन. ओके चालेल ना, काय अडचण नाही. हेलो. कशी दिसन मला दिसत नाही त्यामुळे. हॅलो सर, स्क्रीन दिसते का? नाही ना अजून, फक्त ते आता यू आर प्रिपेअरिंग टू एव्हरीवन असं दाखवते, प्रेझेंटिंग एव्हरीवन दाखवते. ओके सर. बॅग ना बॅग कुठे प्रेझेंटेशन करून कर. प्रेझेंटेशन ओपन कर, स्क्रीन दिसती. प्रेझेंटेशन कुठे आहे? ओपन मिनिमाइज कर ना. एक मिनिट ना. हे दिसतंय. अरे ते बॅग किती कुठे आहे ते बघ ना, त्याच्या दुसऱ्या याच्यात बघ की इथं काय खाली काय बघायलीस दुसऱ्याकडे कुठे प्रेझेंटेशन.
हॅलो सर स्क्रीन दिसते का? तर फक्त प्रेझेंटिंग दिसतं ते यू आर प्रेझेंटिंग टू एव्हरीवन. तिथं प्लस कर, न्यू टॅब घे, हा न्यू टॅब घे ना एक. तुझं दिसती स्क्रीन पण प्रेझेंटेशन जे आहे ते तू चालू कर, फक्त जिथे आहेत ना ते ओपन कर डेस्टिनेशन जिथे. पुढचा लेक्चर कोणाचं आहे आता? शर्मा सरांचं आहे. ओके चालेल चालेल. एका मिनिटात चालू होईल. आता किती झाले? 9:10:44 झालेले आहेत. तर माळी नंतर घ्यायचं का आपण उद्या? हो चालेल सर चालेल. हा तू तयारी कर, हाऊ टू शेअर ते एकदा चेक कर, डेमो घे आणि नंतर मग उद्या वाटलेच प्रॉपर प्रेझेंट कर. हो हो ठीक आहे चालेल. ओके थँक्यू. थँक्यू.